नुकताच भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन झाला. या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात एके ठिकाणी काँग्रेसचे मोठमोठे नेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी हे सगळे उभे होते. वंदे मातरम सुरू झालं आणि ते वंदे मातरम पूर्वीच्या अर्धवट वंदे मातरम सारखं नसून ते पूर्ण वंदे मातरम होतं. जसं पुढच्या कडव्याला सुरुवात झाली तसं सोनियाजी एकदम विचलित झाल्या. त्वं हि प्राणा शरीरे बाहुते तुम्ही मा शक्ती हृदये तुम्ही मा भक्ती तुम्हारे प्रतिमा गडी मंदिरे मंदिरे. आणि विचलित होऊन त्यांनी थांबवायचा वगैरे प्रयत्न केला. राहुलजी आले, आम्ही हे सगळं गात नाही वगैरे असं बरंच काय काय त्यांनी सांगितलं आणि त्यांनी वंदे मातरमला विरोध केला. आता हे वंदे मातरम काँग्रेसच्या अधिवेशनात सर्वात पहिल्यांदा गायलं गेलंय. भारत स्वतंत्र होण्यापूर्वी वंदे मातरम जगासमोर जाहीररित्या गायलं गेलं ते काँग्रेसच्याच अधिवेशनात, पण आज या काँग्रेसला ते मान्य नाही. याच्यावरून मला एक जुनी गोष्ट आठवली. ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली आणि शरदचंद्रजी पवार साहेब काँग्रेस सोडून बाहेर पडले. त्यांनी बाहेर पडण्याचं कारण हे सांगितलं होतं की मी विदेशी असा एक शब्द त्यांनी वापरला होता, तुम्हाला माहितीये. ते तसं बोलले, त्याच्यावरून त्यांच्यावरती बरीच टीका वगैरे झाली. लोक म्हटले असं बोलायला नव्हतं पाहिजे. याच्यावरून एक गोष्ट आपल्या लक्षात येते की पवार साहेब किती दूरदर्शी होते. त्यांना माहित होतं की ही लोक कधीही मनापासून भारतीय होऊ शकत नाहीत. असं जर नसतं तर वंदे मातरमला विरोध करायचं काय कारण आहे? संसदेतून पास झालंय ना, संसद भारताची आहे आणि लोकशाही चालते. लोकशाही मार्गातून निवडून आलेल्या लोकांनी हे पारित करून घेतलंय की आता याला राष्ट्रगीतासारखाच सन्मान असेल, तर तुम्ही याचा आदर का करत नाही आहात? तुम्हाला कुठेतरी ते बोचतंय मनातून, म्हणून तुम्हाला ते गाव वाटत नाही. पण याच्यातून एक गोष्ट मात्र झाली की तुम्ही संविधान वगैरे घेऊन फिरताना, भारताचा पुळका दाखवत असताना ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्यावेळेस तुमच्याकडून होतात त्यावेळेस हे लोक पाहत असतात. अगदीच तुम्हाला नसेलही वाटत गावं किंवा तुम्हाला नसेल आवडत ते, तरी तुम्ही शांत उभं राहून परिपक्वता दाखवायला पाहिजे होती. यातून तुमच्या पक्षाचा तरी जो तोटा आता होणार आहे तो झाला नसता. बाकी वंदे मातरम तुमच्या मनातून कधीही तुम्ही गाणार नाही आहात, तुम्हाला ते पटणारही नाहीये, हे सगळ्यांना माहितीये. त्यांच्या बऱ्याच नेत्यांनी, प्रवक्त्यांनी याची सारवासारव करायचा प्रयत्न केला, पण त्यांच्यात तरी एक वाक्यता असायला पाहिजे की नाही? कोण काय म्हणतंय तर कोण काय म्हणतंय, एकालाही मुद्देसूद त्याचं खंडन करता आलं नाही. खर तर करायलाच काही वाव नव्हता, कारण गायलं जात असलेलं वंदे मातरम सुरू असताना हे लोक इकडं तिकडं फिरायला लागले, एकमेकाशी बोलायला लागले. हे सगळ्यांनी पाहिलंय. त्यामुळे आता काँग्रेसने कितीही सारवासारव करण्याचा प्रयत्न केला तरी तुम्ही नक्की काय आहात हे भारतीयांनी आता तरी ओळखलंय.